आता धक्कादायक बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये एक महिला शेकडो मांजरींसोबत राहत होती। 5 वर्षांपेक्षा अधिक काळ हा सगळा प्रकार सुरू होता। अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा या प्रकरणी कारवाई होत नव्हती। अखेर महापालिका, पोलीस आणि प्राण्यांसंदर्भात काम करणाऱ्या संस्थेला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला। नेमका हा प्रकार काय आपण पाहूयात। जमिनीवर मांजरं, बॉक्सच्या वर मांजरं, बॉक्सच्या आत मांजरं, छोट्या टेबलवर मांजरं, मोठ्या टेबलवर मांजरं, बाथरूम मध्ये मांजरं, खिडकीत मांजरं, गॅलरीत मांजरं, फळीवर मांजरं, जिथे नजर जाईल तिथे फक्त मांजरं। ही मांजरं किती असतील असं तुम्हाला वाटतंय? या मांजरांची संख्या 50-60 नव्हे तर तब्बल 350 एवढी आहे। पुण्यातल्या हडपसर मधल्या मार्वल बाउंटी सोसायटी मधला हा धक्कादायक प्रकार आहे। या बिल्डिंग मधल्या सिविंग मध्ये 9व्या मजल्यावर 3 BHKच्या फ्लॅट मध्ये मांजरांचा मुक्काम आहे। या सगळ्या मांजरांना रिंकू भारद्वाज नावाची महिला सांभाळतीये। या 350 मांजरांना तिनं घरात कोंडलंय। खरं तर पुण्यातील सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स SPCA आणि पुणे महानगरपालिकेने यांच्यावरती संयुक्त कारवाई केलेली आहे आणि या मांजरी इथे गर्दीच्या अवस्थेत आढळून आलेल्या आहेत। घराची मालकीण रिंकू भारद्वाज खरं तर यांना 48 तासांची मुदत देण्यात आलेली होती। ही मुदत आज संपलेली आहे। थोड्या वेळापूर्वीच हडपसर पोलीस इकडे येऊन गेले आणि रिपोर्ट केलेला आहे आणि तो रिपोर्ट आता पुणे महानगरपालिकेला देण्यात येणार आहे। खरं तर जसं आपण या दृश्यांमधनं बघू शकतोय की अजूनही इकडनं या मांजरींना हलवण्यात आलेलं नाहीये। मग आता नक्की काय कारवाई करण्यात येईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। खरं तर इकडे अत्यंत दुर्गंधी ही सर्वत्र पसरलेली आहे आणि नागरिकांना, इकडच्या रहिवाशांना देखील त्रास होत आहे। मागील 48 तासांपासून खरं तर जसा इकडच्या रहिवाशांनी सांगितलं आहे की पहिल्यापेक्षा बरीचशी स्वच्छता आहे, पण 350 मांजरी एका फ्लॅटमध्ये हे किती गर्दी आणि किती सगळं अस्वच्छतेचं कारण बनत आहे, कारण इथे सर्वत्र दुर्गंधी देखील पसरलेली आहे या सगळ्यामध्ये। तर आता पुणे महानगरपालिका, SPCA आणि पुणे पोलीस काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेले अनेक वर्ष या सोसायटीमधल्या रहिवाशांना मांजरांचा त्रास होतोय। अखेर पुणे महापालिका, सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स आणि पुणे पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला। या सगळ्या मांजरांना 48 तासांमध्ये रेस्क्यू सेंटरमध्ये सोडण्याचे आदेश देण्यात आले। त्यानंतरही रिंकू भारद्वाज दरवाजा उघडायला तयार नाही, उलट माध्यमच त्रास देत असल्याची तक्रार तिनं केली। 2022 पासून आम्हाला त्या मार्वल बाउंटी या सोसायटीचे कंप्लेंट्स येत होत्या आणि 2022 मध्येच आम्ही त्यांना वॉर्ड ऑफिस लेवलवरनं एक नोटीस देण्यात आलेली होती। त्यावेळेला त्यांच्याशी म्हणजे त्यांनी आम्हाला कमिटमेंट केले होते की आम्ही हे हळूहळू सगळे, त्यावेळेला 40 ते 45 आमच्या पंचनाम्यामध्ये होत्या आणि त्यांनी काही रूम्स आम्हाला त्यावेळेला दाखवले नव्हते जेव्हा SPCAचे ऑफिशियल्स गेले होते। आता परवा जेव्हा आम्ही तिथे पाहणी केली त्यावेळेला मला जवळपास 300च्या वर मांजरी आढळल्या आहेत आणि त्या मांजरींचे ॲक्च्युली तसं बघितलं तर त्यांनी वॅक्सिनेशन रिपोर्ट्स जे पाहिजे किंवा मेडिकल रिपोर्ट्स जेवढे असतात ते सगळ्या आम्हाला तिथे प्रथमदर्शी काही दिसले नाही आहे। ते नाही, दरवाजा नाही उघडला त्यांनी। ते म्हणते की मीडियाला इकडनं काढा, आम्ही ते प्राणी संग्रहालयाला नाही का सोडून येणार आहेत म्हणले। आज ते सोडून येणार आहेत असं त्यांनी असं काही सांगितलं नाही, पण सांगितलंय त्यांनी। पण ते मीडियावाले आल्यानंतर इकडं आम्हाला त्रास देत आहेत, सारखे दरवाजा वाजवत नाही, आपलं खटखटतात असं बोलले। म्हणजे तुम्हाला पण दरवाजा उघडलेला नाही त्यांनी? 2022 पासून या सोसायटीमधल्या रहिवाशांना मांजरांचा त्रास होतोय। मला दुर्गंधीचा त्रास होतोय आणि त्याच्यामुळे आमच्या आरोग्याला धोका आहे। तर ह्याच्यावर कारवाई व्हावी एवढीच विनंती आहे प्रशासनाला। किंवा हे दिवस झाले सगळं चालू 5 ते 6 वर्षांचा हा प्रॉब्लेम आहे। कितने छोटे बच्चे हैं, सीनियर सिटीजन है, अस्थमा, हाँ एब्सोल्युटली, अस्थमा एंड एलर्जीज, एवरीथिंग एंड इट इज़ अ वेरी वेरी बिग रिस्क, स्पेशली आपके पास 350 से ज़्यादा कैट्स है, एब्सोल्युटली अनएक्सेप्टेबल। सो थ्रू योर मीडियम आई लाइक टू रिक्वेस्ट
the Prashashan and her, the owner of the cat that please cooperate and do the needful. सांगायचं तात्पर्य असं की ह्याचं सगळ्या गोष्टींमागे नेमकं काय प्रकार काय हा ही आल्या कुठं नाही मांजरी, यांचं प्रॉपर वॅक्सिनेशन नाही, बाकीच्या कोणत्याच गोष्टी नाही आहे, अस्वच्छता भरपूर आहे. बरं हा एक पार्ट झाला, पण याच्यामुळे जे आजार तयार होणार आहे या आजारावर कोण बोलणार? आम्ही सगळे सफरर आहोत, आमची प्रामाणिक इच्छा आहे, आम्ही प्राणीप्रेमी आहोत, तर लवकरात लवकर तुम्ही याचा आम्हाला मार्ग लावा. घरामध्ये पाळीव प्राणी पाळताना महापालिकेचा परवाना घेणं आवश्यक आहे. तसंच त्यांची देखभाल व्यवस्थित करावी लागते. त्यांचं लसीकरण योग्य वेळी योग्य पद्धतीनं होणं गरजेचं आहे. मात्र पुण्यातल्या फ्लॅटमधल्या या मांजरींना अनेक ठिकाणी जखमा झाल्याचंही आढळलं. तसंच त्यांच्या लसीकरणाची योग्य कागदपत्रही नव्हती. या कोंडलेल्या मांजरींची लवकरच सुटका होईल आणि मांजरींना तसंच या सोसायटीमधल्या रहिवाशांनाही मोकळा श्वास घेता येईल अशी अपेक्षा आहे. रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.